या ठिकाणी प्रवेश होतोय। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये सर्व निर्णय घ्या ते पार्लमेंटरी बोर्ड घेत असेल आणि पंडित शेठ यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही, परंतु आम्हाला सर्वांना जी कल्पना आहे की पंडित शेठ विधानसभेत दिसले पाहिजेत यासाठी पूर्ण प्रयत्न गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा निर्णय जो असतो किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा काळच ठरवत असतो आणि मला खात्री आहे की त्यांच्याबरोबर आलेली सर्व मंडळी जी आहेत ही काय ताकदीची आहे याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा काळच ठरवेल की भविष्यात त्या ठिकाणी काय होणार, भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होणार यात काही शंका नाही असं मला वाटतं। मला वाटत मिलिंद पाटील सर, भारतीय जनता पार्टीचा ठीक आहे। शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील हे दिग्गज नेते आहेत। पक्षाला असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले, पण पंडित शेठ हा फुल टाइम काम करणारा राजकारण करणारा व्यक्ती आहे। मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही। मी आज गेली 5-6 वर्ष मी सत्तेपासून दूर होतो, तरी पण माझी एवढी लोकप्रियता आहे, ही झाकी आहे और पिक्चर बाकी आहे। मी कधीच कोणाला, मी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, शेतकरी कामगार पक्ष हा काही संपणारा नाही। आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही आले, पण आमच्या येण्याने जिल्ह्यामध्ये वातावरण बदलेल आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाऊट इंजिन माझा डबा चालवत होता, आता धारक साहेबाचा डबा आहे, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे। त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल। काही पत्रकारांनी विचारलं पंडित शेठ इथे दिसला पाहिजे, ते पक्ष ठरवेल, लोक ठरवतील। शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे। आम्ही शेतकरी कामगार पक्ष, कैलासवासी दिबा पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील हे अंतुले साहेबांच्या विरुद्ध आमची ताकद होती, पण पक्षाने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आघाड्या केल्या। त्या आघाडीच्या माध्यमातून जे खासदार झाले त्यांनी रायगड जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना नेस्तनाबूत केले आणि आज आमचे कार्यकर्ते, आज पण आमच्याकडे हजारो कार्यकर्ते आहेत, तुम्हाला येत्या काळात ते दिसेल। मी कुठल्या पक्षावरती टीका टिप्पणी करत नाही, असे प्रसंग येत असतात, पण आम्ही ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षाचं आम्ही निष्ठेने काम करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल। पंडित शेठ अस्वाद पाटील, सतीश धारप, प्रशांत ठाकूर, धैर्यशील दादा यांची रायगड जिल्ह्यामध्ये काय ताकद आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम लोक जी आमच्या बरोबर गावा होती, जे सत्ताधारी लोक होते ते त्या गावाला विकासापासून वंचित ठेवत होते। आज माझा मॅनिफेस्टो असा आहे की सर्वसामान्य जनतेचा विकास आणि जे रायगड जिल्ह्यामध्ये अपूर्ण प्रकल्प आहे, अलिबाग तालुक्यामध्ये सांबरकुंड धरण असेल, त्याचबरोबर उमटे धरणाचा गाळ असेल, अलिबाग वडखड रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण असणारं जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी कारभार होतो, पण आज तो रस्ता 4 पदरीने जोडलेला नाही। भारतातील एकमेव जिल्हा असा आहे की तो 4 पदरीने जोडला नाही। अलिबागला पर्यटक येतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक येतात, पण रस्त्याची अवस्था आहे। त्याचबरोबर वडखल ते थळ हा रेल्वे मार्ग प्रवासी व्हायला पाहिजे, याच्यासाठी अनेक खासदारांनी आश्वासित केलं, पण त्याची कारवाई झाली नाही। माझे सहकारी धैर्यशील दादा पाटील स्वतः खासदार आहेत, मी त्या गोष्टीचा पण पाठपुरावा करीन आणि खऱ्या अर्थाने मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं मी निश्चित सोनं करीन। शेतकरी कामगार पक्षाबद्दल माझी काही टीका टिप्पणी नाही, कारण त्या पक्षाने मला बराच संधी दिली, जयंत पाटलांनी पण
मला संधी दिली. मिळालेल्या संधीचा फायदा श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेसाठी केला. पत्रकार मित्रांना मी सांगतो, आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ होते. मी आमदार होण्यापूर्वी धारकना माहिती आहे, मी शेठ होतो. पण आमदार झाल्यानंतर संपत्तीमध्ये घट होणारा भारतातील एकमेव आमदार हा पंडित शेठ आहे. मी 5 वर्ष विधानसभेत होतो. देवेंद्र फडणवीस, बावनकुळेजी, रवींद्र चव्हाण यांना विचारा, पंडित शेठनी एकही पत्र स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेलं नाही. आणि मी प्रवाहाच्या विरुद्ध एवढ्या वर्ष काम केलं. लोकांना प्रश्न पडला, रे पंडित शेठ तुझा वडिलांचा पक्ष काय सोडलं? जरूर माझा पक्ष माझ्या वडिलांनी, आईनी, माझ्या बहिणींनी वाढवला. पण ज्या पक्षासाठी मी काम केलं, ज्या कार्यकर्त्यांसाठी मी सत्तेपासून दूर झालो, पण त्या कार्यकर्त्यांनी माझी किंमत ठेवली नाही. आणि म्हणूनच मला, आणि ज्या विरुद्ध मी लढाई केली त्या पक्षांनी माझं कौतुक केलं. पंडित शेठ तू आमच्यामध्ये टीम मध्ये पाहिजेच. जसे IPL चे मॅचेस होतात त्यांचा खेळाडूंचा लिलाव होतो, पण माझा काय लिलाव झालेला नाही. मी विदाऊट लिलाव आज या पार्टीमध्ये गळती लागली. तुम्ही असा जयश्री पाटील असतील, मोठे मोठे नेते आणि कार्यकर्त्यांची गळती लागलेली, नेमकं काय कारण आहे? आणि महाविकास आघाडीवरती तुमचा रोष होता? अहो, तर महाविकास आघाडीचे 32 जागा आल्या, आम्ही एक पण सीट मागितली नाही. आम्ही त्याचे साक्षीदार आहेत, धैर्यशील पाटील साक्षीदार आहेत. मी आदरणीय गीते साहेबांच्या टोकाला जाऊन काम केलं, पण गीते साहेब पडल्यानंतर मी फोन लावला, फोन पण उचलला नाही. आणि ज्या सुनीलजी तटकरे यांच्या विरुद्ध मी काम केलं, त्यांनी तात्काळ फोन उचलला. महाविकास आघाडीतले बरेच नेते पक्षाला घेतल्याशिवाय रायगडचा खासदार कधी झालेला नाही. आणि त्याची मेहनत आम्ही करतो. शेवटी पाया आमचा आहे, आम्ही मेहनत करतो. शतप्रसिद्ध होईल की नाही हे तुम्हाला याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसून येईल. धन्यवाद. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप रायगडमध्ये आता मोठा पक्ष झालेला आहे. भविष्यात तुम्ही मोठा सुद्धा कराल, परंतु 2 इतर पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यांच्यामध्ये वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो पालकमंत्री पदावर. तुम्ही तिसरा पक्ष आहात, त्यामुळे समन्वय 3 पक्षाचा रायगडमध्ये कसा असेल? ठीक आहे, माझी जबाबदारी नाही, ते पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आहे. आणि रायगड जिल्हा तुम्हाला विचारलं म्हणून मी सांगतो, रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानीचं ठिकाण आहे. माझी अपेक्षा आहे, बऱ्याच दिवस मी आता नव्याने पक्षात गेलो. पक्षाचे नेतृत्व मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं, पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं, हे युतीचं सरकार आहे. पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र दिन 1 मे रोजी आहे. तर 1 मे रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्चीत बसला पाहिजे, त्यांनी झेंडावंदन करायला पाहिजे. टेलिव्हिजनचा पालकमंत्री असता कामा नये. त्याच्यामुळे तर त्या आघाडीचा निर्णय घेणं काही माझ्या हातात नाही. मी आणि युतीमध्ये कुठल्या पक्षाने काय काम करायचं, मी येताना मला वेळ झाला इथे चर्चा करताना, मी त्याला पहिलंच क्लिअर केलंय. कारण मला मानणारा बराचसा वर्ग हा दक्षिण रायगडमध्ये पूर आहे. माझ्या वडिलांची, बहिणीची अनेक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष सत्ता नसल्यामुळे जी वंचित राहिले आहे त्यांना न्याय मिळेल. आणि मी अगोदरच माझ्या भाषणात सांगितलं, मी पंडित शेठ आजपर्यंत स्वतंत्र होतो, आता मला पक्षाचे नियम फॉलो करायला लागतील. त्याच्यामुळे ते पक्ष काय निर्णय देईल, पण मी निश्चित सांगतो, भाजप, अस्वाद पाटील, पंडित शेठ पाटील, बरेचसे जिल्हा परिषद मेंबर माझ्या बरोबर आलेत. मी बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये मला जोडणारी बहुसंख्य लोक येतील. आणि तुमचं शतप्रसिद्ध, तुम्ही नवीनच शब्द आहे माझं, काय मी डाव्या पक्षात काम केलेला माणूस आहे, पण निश्चित मी दिलेला शब्द आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की हा शेवटचा पक्ष. मी अद्यापर्यंत पक्ष प्रवेश कुठे केला नाही. माझा जन्म 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे. माझा DNA हा काँग्रेसच्या विरोधात आहे. शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली, त्या आघाडीचा फायदा त्या आघाडीच्या लोकांना झाला, पण पक्षाचे हजारो कार्यकर्ते देशोधडीला लागले, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. ठीक आहे, धन्यवाद. ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष आहे, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचा काही परिणाम दिसून येईल
आता ते रवींद्र चव्हाण आणि धारप साहेब ठरवतील कोणाशी आघाडी करायची आणि काय करायचं, ते काय माझ्या हातात नाही. पण भरत शेठ पण माझे मित्र आहेत, आदिती पण माझी मुलीसारखी आहे, कारण आम्ही तिला अध्यक्ष केलं होतं. त्यांच्या वादात मी आता नुकताच पाहुणा गेलोय, त्याच्यामध्ये भाग घेणं मला काय उचित नाही. पण माझी आपल्या माध्यमाद्वारे सरकारला मागणी आहे की रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा जिल्हा आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या अगोदर काय कोणाला नाशिक कोणाला द्या ना रायगड कोणाला द्या, बाहेरचा पालकमंत्री आणा, कारण हा निर्णय व्हायला पाहिजे. कारण रायगड जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अर्थमंत्र्यांच्या जागेवर झाली. हे लोकशाहीला घातक आहे, कारण इतर आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जे प्रशासन आहे त्याचा ते गैरफायदा उठवतात. मला निश्चित खात्री आहे कोण असेल तो करा, आम्हाला काय फरक पडत नाही कोण पालकमंत्री आहे ना कोण काय. भरत शेठ माझा मित्र आहे, माझ्या बरोबर सभापती होते आणि माझे त्यांचे संबंध आहेत. आदिती तटकरे यांच्या बरोबर आघाडी होती, त्यांना अनुभव होता. आता हे सगळे युतीतले दिग्गज नेते काय ठरवतील, पण माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की 1 मे रोजच्या अगोदर हा ओरिजिनल पालकमंत्री करावा. धन्यवाद.